हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री नामदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, धन की जय। जो आनंद सत्य प्रकाश, गिरिवाणी आधार नाम उपास, बुद्धि ज्ञानी परमात्मा मीच असे, माझे अपार स्वरूप समजावती, तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र ज्ञानी दयाघन, नैरे ज्याचे करती ध्यान, त्याचे बुद्धी उभारी करून असे, ज्याचे अज्ञान भाषे जगत, जसा डोईवरी सर्प दिसत, परी डोई ठाईना सर्प जगत, हे स्वतंत्र आणि ब्रह्म मीच असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे बजावा राम, तो मीच आहे आत्मा काम, करे नमन पुन्हा करावे म्या, कुंडली गोदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज आपलं अनुवाद 40 पानावरचा अनुवाद कोण करतायत? पुरुष मंडळीत कोण करताय? सांगताय तुम्ही? सांगत नाही तर त्याला आम्हाला विचारलं सांगते त्यांनी आपलं पूर्वपक्ष कर्माची माहिती सांगितली होती, संचित कर्म, प्रारब्ध आणि क्रियामान कर्म। मग ते आता कर्मातून मोक्ष कसा भेटतो ते सांगत होते त्यांनी। नित्य नैमित्तिक कर्म, 3 कर्माचे विभाग केले होते, संचित, क्रिया, प्रारब्ध आणि क्रियामान। आता त्याच्यात विल्हेवाट लावायची, कर्माने मोक्ष द्यायचं सांगायचा म्हणजेच त्या कर्माची विल्हेवाट लावायची। ते कर्म, त्या कर्माच्या द्वारे कसा मोक्ष होईल? मग आता कर्माच्या द्वारे होईल म्हणजे कर्म कसं संपुष्टात येईल आणि मग मोक्ष कसा होईल? कर्म आहे तोपर्यंत तर मोक्ष होणार नाही, म्हणून मग कर्माचे 3 विभाग केले, संचितातलं कर्म, प्रारब्धातलं कर्म आणि नवीन तयार होणारं कर्म। नवीन तयार होणारं कर्म तयार झालं नाही पाहिजे, संचितातलं नाश पावलं पाहिजे। मग त्याच्यातलंही कोणत्या कर्माची कशी विल्हेवाट लागत हा विषय मागच्या पाठात सांगितलेला। मग चाललं नित्य नैमित्तिक कर्म करीत राहावं, त्यांनी कोणतंही पूर्व। आता कर्मामध्ये विहित कर्म आणि स्वरूपता, आपण जर त्या कर्माचं पाहिलं तर विहित आणि निषिद्ध असे 2 भाग आहेत। त्या विहितामध्ये नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त असे कर्माचे 4 भाग। त्याच्यात नित्य कर्म ते काय करावं तर नित्य कर्म करावं म्हणतात। सांगा पूर्व पक्षाचं असं म्हणणं, नित्य नैमित्तिक कर्म करीत राहिलं तर त्यांनी पुण्य उत्पत्ती होत नाही आणि पापापासून आपल्या मनाने काही बी मानले, शास्त्राचे सिद्धांत कसे आहेत हे विचार न करता, तर म्हणून काही संगती लागते का? पण या चुकीची केस का व्हायना, लढायची असेल तर चुकीचं का व्हायना पण सांगितलं जातं। अगदी तसाच प्रकारे इथे सांगितलेला आहे की नित्य नैमित्तिक कर्मापासून पाप पुण्य उत्पन्न होत नाही म्हणतो। असं कोण म्हणता? पूर्वपक्ष। त्याला कारण त्याला कर्म समाप्त करायचंय ना, म्हणून तो तसा म्हणतो। वास्तविक तसं नाही, कारण नित्य जे कर्म केलं जाईल की त्याचा हिशोब होतोच। मग तो विहित करा, निषिद्ध करा, नित्य कर्म करा, नैमित्तिक कर्म करा, ते कर्म त्याच्या व्यक्तीच्या त्या नावावर, खात्यावर नोंदवलं जातं। आपलं कर्म ते इन्कम टॅक्सला एक HUL अकाउंट आहे, माहिती आहे तुम्हाला? HUL म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, APF म्हणतात। इन्कम टॅक्समध्ये असतं म्हणजे जसं एका व्यक्तीचं इंडिव्हिज्युअल अकाउंट असतं, तुमचं एक स्वतंत्र अकाउंट असतं, आणि ज्या वेळेला तुम्ही एकत्र हिंदू कुटुंबात राहता त्यावेळेला त्याला HUL अकाउंट म्हणतात। मग त्याच्यामध्ये काही व्यवहार असतात किंवा आमची ही सामुदायिक जशी ट्रस्ट कशी असते तसं कुटुंबाला एक ट्रस्ट केलेलं आणि त्याचं एक अकाउंट असतं, त्याच्यावर टॅक्स वेगळा असतो, इकडं टॅक्स वेगळा असतो।
त्या HUF मध्ये जसा एकत्रित हिशोब प्रॉपर्टीचा हिशोब ठेवला जातो. HUF अकाउंट असेल एकत्रित प्रॉपर्टीचा हिशोब. माहिती नसेल बहुतेक लोकांना, नाही दिसत मला वाटतं माहिती आहे. हां, पण असं आहे कारण मी टॅक्सचं काम केलेलं आहे ना, आणि मग ते त्याच्यामध्ये ते ठेवलं जातं. असं पाप पुण्य HUF नसतं. म्हणजे आपल्या कुटुंबाचा सामुदायिक एखादा आणि त्याच्यामध्ये ते कुटुंबाच्या नावावर पाप पुण्य पडलं म्हणतात, असं नसतं. तर इथे HUF नसून इंडिव्हिज्युअल प्रत्येकाची स्वतंत्र अकाउंट आहे. कारण कोणाही जीवाचा कोणाशी काडीचाही संबंध घडत नाही. आपापलं हिशोब पाहायचे, काय पुण्य करायचं पाप करायचं काय करायचं ज्याने त्याने पाहावं. ते म्हटले बा मुलांसाठी मी पाप केलं, मुलांसाठीचं नाही तुझंच. मुलं त्याला काही कारण नाही. आणि ते समष्टी पाप पुण्य होते, मग ते कसं काय? समष्टी पाप पुण्य म्हणजे तेही अकाउंट नाही, पण भोग देण्यासाठी समष्टी लोकांचं पुण्य किंवा पाप ज्या वेळेला फलीभूत होतं तेव्हा दुष्काळ पडणं किंवा अधिक पर्जन्य पडणं किंवा रोगराई किंवा युद्ध हे बी त्याचीच कारण आहेत बरं, की त्याला समष्टी पाप पुण्य कारण असतं. त्याच्यात म्हणजे ते समष्टी म्हणजे या पदाचा अर्थ असा आहे सामुदायिक एकासारखं साधारण पाप. तिथं त्याच्यातही सगळे नसतं. आता समष्टी पाप कसं असतं, एखादी ST एखाद्या घाटातून पडली त्याच्यात 10-20 मेले, पण STत बरेच होते ना, त्याच्यातल्या काहींना खर्चाटलं आणि काहींना काहीच नाही झालं. हे असा प्रकार असतोच. तर कारण कोण गेले ज्यांचं आयुष्य संपलं कर्मानुसार त्यांची गती झाली. काहींना लागलं तर तेही त्यांचं तेवढंच कर्म होतं आणि काहींना काहीच झालं नाही, हे त्यांचं कर्म आहे. असं म्हटलं जातं की म्हणजे त्यात किती तर ते मला माहित नाही, पण पतीनं जे काही पाप करल त्यात पत्नीचा वाटा नसतो, पण जे काही पुण्य करल त्यातला अर्धा वाटा पत्नीचा असं ह्यात किती तर ते मला नाही ना, शास्त्र आहे ते. नाही कसं गुरुने केलेलं शिष्याने केलेलं पाप गुरुनी भोगावं, रजेने केलेलं पाप राजाने भोगावं आणि पत्नीने केलेलं पाप पतीने भोगावं. हा नियम आहे शास्त्राचा. मग त्याच्यात पण तेवढं पाप त्याच्यात ह्याच्यात गेलं ना, अकाउंटला इंडिव्हिज्युअल अकाउंटलाच केलं त्याने, पण त्याच्यात पाप पुण्य इंडिव्हिज्युअल अकाउंटला जाईल ना. अकाउंट माझं काय म्हणणं आहे की अकाउंट स्वतंत्र आहेत प्रत्येकाचे. लक्षात आले ना. अर्धा भाग जातो का असं? हा जाईल ना, प्रश्नच नाही. जातो का म्हणजे जातो, कारण शास्त्र म्हणेलं ते सांगावे. शास्त्रात जे लिहिलेलं आहे ते मान्यच करायचं, त्याच्यावर शंका नाही आपली. ते तेवढं पाप त्याच्याकडे जाणार. पण अकाउंट कोणतं ह्याला कायमच लक्षात ठेवायचं की त्या व्यक्तीने. मग आता एखाद्या पतीने पुण्यकर्म केलं तर त्याच्यातलं पुण्यकर्मात हिस्सेदार म्हणून अर्धांगिनी म्हटलं ना तिला, मग त्याच्यात त्याच्यावर तिच्या नावावरती जाणार, पुण्यामध्ये हिस्सा होईल. पण तिने पाप केलं तर ते पाप पतीला भोगायला येतं. ते उलट आहे, पुण्य तिच्याकडे जाईल आणि पाप केलं तर पतीकडे येईल. याचं कारण तिथं जबाबदारी दिलेली. म्हणजे आपल्या याच्यामध्ये जबाबदारी अशी दिली आहे की मुलगी ज्या वेळेला लहान असते त्यावेळेला तिच्यावर वडिलाची सत्ता असते, वडील. तिच्यानंतर तिच्या वेळेला लग्न होऊन जाते त्यावेळेला तिच्यावरती पतीची सत्ता असते. आणि ज्या वेळेला तिला मुलं बाळं झाली नंतरच्या कालावधीत मुलांची सत्ता परत तिच्यावर असते. म्हणजे तिला स्वातंत्र्य दिलेलं नाही. आणि मग ते स्वातंत्र्य नाही तर मग तिला त्याच्यासाठी तिच्याकडे पुण्यही द्यावं लागेल तुम्हाला. जर स्वातंत्र्य नाही तर पुण्य द्यावे लागेल. तिला जर स्वातंत्र्याने ती निर्णय घेत असेल तर मग पुण्य कसं काय देता येईल? समाजरचनेप्रमाणे पाहिलं का? म्हणजे त्यावेळेस मग कारण तिच्यावरती जर पतीची सत्ता असेल तर पुण्य द्यावं लागेल का नाही त्याला? त्याला पुण्य. हा, उलटी जर सत्ता असेल तर मग हिशोब मिटला की तीच जर याला दम देत असेल तर काही ठिकाणी आहे पितृसत्ता आपल्याकडे आहे, पण काही ठिकाणी मातृसत्ता पण आहे ना. तर तेव्हा शास्त्रानुसार जे आहे ते नियम आहे. तेव्हा आपला काय विषय चाललेला आहे?
मग पूर्व पक्ष कर्माने मुक्त सांगत हा, तर कर्माने मोक्ष सांगतोय तर ऐका कसा आहे. नित्य नैमित्तिक कर्म करीत राहावं त्याने पाप पुण्याचा असा प्रतिबंध होतो आणि मग आपल्या संचित कर्मामध्ये काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म असे राहतात. बिलकुल. मग नित्य नैमित्तिक कर्म करताना आपल्याला जे क्लेश दुःख होतं त्याने मग पूर्व पक्ष असा म्हणतो की तुमचे जे क्लेश झालेले आहेत त्याच्यातून त्याची भरपाई झाली. निषिद्ध कर्माची भरपाई झाली. हा, मग आता तुमच्याकडे फक्त काम्य कर्म राहतात. बिलकुल. मग ते म्हणते ते काम्य कर्म करताना जर 1-2 जन्म जरी घ्यावा लागले तरी पण काही काय अडचण नाही, कारण एकाच जन्मात संपतील असं आमचं काय म्हणणं नाही. किंवा योगी जसा जन्म घेतो, योगी जसा अनेक देहात स्थित्यंतर करून कर्म भोग फेडतो, तसाच हा अजून 4-2 जन्म एक्स्ट्रा घेऊन काय करेल, कर्माचा हिशोब फेडून टाकेल. आणि त्यांना त्या जन्मात आनंदच होईल, कारण की ते सगळे काम्य कर्मापासूनच उत्पन्न झालेलं शरीर आहे, त्यांना त्याचं दुःख होणार नाही. म्हणजे शेवटला जसं जसं जाईल तसं त्याला आनंदाची अभिव्यक्ती जास्त, पण शरीर जन्म तर राहतील, कारण त्याने काय केलेलं असेल ते संचितातलं काम्य निषिद्ध कर्माचे भोग फेडलेले असते. मग असं त्यांनी कर्माने मोक्ष सांगितलं. अशा प्रकारे कर्माने मोक्ष प्रतिपादन केलेला आहे. आणि कर्माने मोक्ष का प्रतिपादन केला, तर याचा मुख्य भाग असा आहे की जगत जर वादामध्ये आध्यस्थ ठरलं नाही, म्हणजे सत्य ठरलं, तर सत्य पदार्थाची निवृत्ती क्रियेने होते, आणि क्रिया म्हणजेच कर्म. म्हणून जगातून जर जीवाला मुक्त व्हायचं असेल तर त्याला कर्म करावं लागेल, आणि कर्माने मोक्ष होईल असं शास्त्राने सांगितलं, आपल्या या पूर्व पक्षाने सांगितलं. आता हा मुद्दा कितपत योग्य आहे, तर हा मुद्दा चुकीचा आहे. कारण कर्माने मोक्ष हा सगळा त्यांनी उभा केलेला एवढा मोठा प्रपंच हा कशावर उभा केलेला आहे, की त्याच्याच मनाने अध्यासाचे 2 प्रकार करून कार्याध्यास आणि संपला का विषय, संपला अजून आहे, कार्याध्यास आणि कारणाध्यास असे 2 प्रकार करून त्या दोघांचाही असंभव अशा प्रकाराने त्याने प्रतिपादन केलेला विषय. तर तो असंभव होतो का नाही होतो तो पुढे होणार आहे, कारण नुसता प्रतिवादीने त्याचा पक्ष मांडला म्हणजे त्याच्यावर कोर्ट निकाल देता असं नाही, त्याच्यावर वादी प्रतिवादीची चर्चा होईल, योग्य काय आहे त्याच्यावर होणार आहे अजून. चला, पूर्व पक्षाचं असं म्हणणं आहे की आता बघायचं काम आहे ते डोळ्यात करतात ना, दुसरं एखादा आवाज बघायचं काम नाही करू शकत. पण मग तसंच मग पूर्व पक्ष म्हणतं जर तुम्ही म्हणता ब्रह्मज्ञानाने मोक्ष होतो तर मग दुसरं कशाने व्हायला नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे आता त्यांनी काय केलं, कर्माने मोक्ष कसा होता हे सिद्ध केल्यावर हा तुमचा ग्रंथारंभ निष्फळ कसा ठरला, कारण मोक्ष जर कर्माने होतं तर तुमच्या ब्रह्मज्ञानाने सुद्धा तुम्ही म्हणता मोक्ष होतो. मग ब्रह्मज्ञान मोक्षाचं एक साधन झालं आणि कर्म एक साधन झालं, 2 साधनं झाली. 2 साधनांचा काय उपयोग आहे. एक जर कर्माने मोक्ष होत असेल तर तुमच्या ब्रह्मज्ञानाने मोक्ष होतं हे म्हणणं संभवत नाही, किंवा ते निष्फळ आहे. आणि ब्रह्मज्ञान जर निष्फळ असेल तर तुम्ही जे पाठ सांगता ते सुद्धा निष्फळ आहे. तुमचा विचारसागर, वृत्ती प्रभाकर, अन्य काही वेदांताचे ग्रंथ निष्फळ आहे असं पूर्व पक्षाने आरोप केला. चला, आरोप केल्याशिवाय पुढचं उत्तर नाही येणार. पुढे पूर्व पक्ष म्हणतो मग तर आमच्या मताने अधिकाराचा असंभव आहे, विषयाची असिद्धी, प्रयोजनाचा अभाव आहे. मग हे सगळं नाही तर यांच्यामध्ये काही संबंधही घडत नाही. बिलकुल. तर या अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे सगळे उडवले. कारण याचा आम्ही तर आधीच सांगितलं होतं तुम्हाला, या ग्रंथाला कोणी अधिकारी नाही, अर्थात त्याच्या मताचं खंडन मागत झालेलं आहे. या ग्रंथाचा विषय तो तुमचा असिद्ध आहे आमच्या मतानुसार. आणि तिसरी गोष्ट, जो प्रयोजन सांगितलं होतं ते प्रयोजन सफल होत नाही, म्हणून या तिघांच्याही पासून निर्माण होणारी संबंध सुद्धा घडत नाही. म्हणून अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या चौघांचाही या ठिकाणी खंडन झालेलं आहे. कोणाच्या मताने? पुढे पूर्व पक्ष आता असं म्हणतात ब्रह्मज्ञानाची हे पण निष्फळ आहे. या जगात आहे ना काहीतरी फल असतं तेच वस्तू उत्पन्न होते. आता तुमचं ब्रह्मज्ञान निष्फळ झालं म्हणजे ब्रह्मज्ञान आहे असं तुम्ही धरून चाललेले आहेत. पण आमचं म्हणणं असं आहे की जगात निष्फळ पदार्थ उत्पन्नच होत नाही, त्याला काहीतरी फल असलं पाहिजे. आता तुमच्या ब्रह्मज्ञानाचं काय फल ते सांगा.
कारण मोक्ष जर कर्माने होत असेल तर ब्रह्मज्ञान काहीच कामाचं नाही राहिलं आणि त्याला काहीच फल नाही. असे पदार्थ जगात उत्पन्न सुद्धा होत नाही. म्हणून तुमचं ब्रह्मज्ञान टाकावं आहे असं म्हणायचं थोडक्यात. हा चला. ग्रंथाचा किंवा ब्रह्मज्ञान नावाचा कोणताही पदार्थ अस्तित्वात नाही असं पूर्व पक्षाला म्हणायचं. पूर्व पक्ष असं म्हणतो की ग्रंथाचं प्रयोजन आहे दुःख बंधाची निवृत्ती करून दुःख संपवणे आणि परमानंदाची प्राप्ती करून देणे. परमानंदाची प्राप्ती करून देणं आणि दुःखाचा नाश करणं असं जे तुमच्या ग्रंथाचं प्रयोजन आहे ते सुद्धा आम्ही बंध सिद्ध सत्य आता सिद्ध त्यांनी बंध सत्य आहे असं सिद्ध केल्यावर तुमच्या प्रयोजनाचं राहिलंच कुठं तेव्हा. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ते तुम्ही कसं मांडलं होतं. नसलेल्या दुःखाची निवृत्ती नसलेल्या सुखाची प्राप्ती. वेदांतांनी तुम्ही तर असंच सांगितलं होतं आम्हाला. पण आमचं म्हणणं असं आहे की जगात दुःख वास्तव सत्य आहे, जगात सुखसुद्धा सत्य आहे आणि सुखाची प्राप्ती म्हणजे परमतत्वाची प्राप्ती भगवंताची प्राप्ती ही कर्माच्या द्वारे घडते. मग कर्माच्या द्वारे जीवाला सुखाची प्राप्ती घडेल. तुमचा दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे म्हणणं संभवत नाही. खोटं आहे, चुकीचं आहे. पुढे झालं एवढंच होतं ना. अजून कोण करताय महिला अनुवाद राहिलेलं आहे तर राहिले का सूर्यताई शिल्लक आहे. नाही काही नाही त्यांनी ते उदाहरण वगैरे श्रीमंत व्यक्तीचं दिलेलं आहे ना तर ते राहिलेलं आहे फक्त. सांगा. नाही की लोकांना असं वाटतं की काय म्हणजे या जगात ज्या काही वस्तू उत्पन्न होतात त्या म्हणजे निष्फळ असतात असं म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे. पण या जगात निष्फळ असं काहीच उत्पन्न होत नाही. त्याला काहीच उत्पन्न होत नाही. चिलट डास माशा गोमाशा पाली झुरळ सगळे एकदम कामाचे पदार्थ आहेत. तुम्ही त्यांना टाकाऊ समजू नका. साप कामाचा आहे का नाही शेतकऱ्याच्या. उंदरा मारतोय का नाही तो. नाही तर उंदरांनी सुळसुळाट केला असता. झुरळ सुद्धा बाकीचे कीटक खातात. जे उष्टमात्र काही राहिलेलं असेल त्याच्यामुळे रोगराई नाही होत ते बी खातात. त्या झुरळांना खायला पाली ठेवलेले आहेत. परत ते पाली म्हणजे पाली कशाला म्हणजे खालत्यावर झुरळ बी नको म्हणून त्यांना खायला पालींना खाण्यासाठी मांजरं ठेवलेली आहेत. म्हणजे प्रत्येक पदार्थ असा काय असं विनाकारण असा नाही ठेवलेला की त्याचा सुळसुळाट झाला की त्याचा प्रतिपक्ष उत्पन्न होतो. सुळसुळाट म्हणजे दुसरा येतोच लगेच आणि तो करत राहतो. तेव्हा जगात व्यर्थ असं काही नाही. हा तर या ठिकाणी एक कथा सांगितलेली की एक श्रीमंत माणूस असतो तो डोंगराळ प्रदेशातून जात असतो. तर त्याच्या पाठीमागे म्हणजे एक चोर लागतो आणि चोर भय चुकवण्यासाठी तो एका गुहेमध्ये शिरतो आणि त्याच्या पाठीमागून मग तो चोर पण तिथे येतो. पण तेवढ्या वेळात एक कोळी तिथे जाळे करतो आणि म्हणजे एका डोंगरामध्ये तो घुसतो. त्याच्या मागे धनिक होता तो. पैसा पाणी असल्यामुळे त्याच्या मागे चोर लागला. चोर लागल्यावरती त्याने पाहिलं चोर लांब अंतरावर आहे पण मग आता दडायला तर जागा नाही. पण गुहेचं एक तोंड दिसलं बारीकसं आणि त्याच्यातून तो आत शिरला आणि आतमध्ये बसू म्हटलं बा. मग आता तेवढ्या वेळात त्या कोळ्यांनी काय केलं तिथं जाळं विरलं आणि जाळं विरल्यामुळं तो चोर जेव्हा त्या गुहेच्या तोंडाजवळ आला त्यावेळेला काय पुटपुटला. जर तो श्रीमंत म्हणजे माणूस आतमध्ये जर गुहेमध्ये गेला असता तर ते कोळ्याचं जाळं मोडलं असतं. पण ज्या अर्थी ते कोळ्याचं जाळं मोडलं नाही त्या अर्थी तो म्हणजे श्रीमंत व्यक्ती आतमध्ये गेलेला नाही असं पुटपट तो निघून गेला. आणि मग तो श्रीमंत माणूस म्हणतो की ह्या जाळ्यामुळे कोळ्याच्या जाळ्यामुळेच म्हणजे आपल्याला जीवदान कोणी वाचवलं. म्हणजे याचा अर्थ की कोळ्याचं जाळं निष्फल आहे का. त्याला काय फल नाही असं आहे का. नाही असं नाही. म्हणजे किरकोळ आपल्याला जो पदार्थ फारच किरकोळ वाटतो याचा काय उपयोग आहे हो. याचा काय उपयोग आहे हो. अशा सगळ्या पदार्थाचा उपयोग आहे. असा निष्फळ पदार्थ निर्माणच झालेला नाही. त्यासाठी हा दृष्टांत आलता. चला. आणि तुमच्या ब्रह्मज्ञानाचा काय उपयोग आहे. ते तर मोक्ष देत नाही. याचा अर्थ सरळ म्हणा ना की ब्रह्मज्ञान नावाचा पदार्थ उत्पन्न झाला नाही. पुढे पूर्व पक्ष म्हणजे वेदांतांना म्हणतो की तुमचे हे ब्रह्मज्ञान दुःख देत नाही गोष्ट खरे पण सुख देत असंही म्हणता येत नाही. म्हणजे दुःख देत नाही हे बरोबर आहे पण सुख देत असंही म्हणता येत नाही. कारण त्याचा काही उपयोगच नाही. कारण पूर्वपक्षाने बंध हे सत्य मानलेलं आहे आणि वेदांती बंध हे मिथ्या मानतात. मग ते म्हणतात की मुख्य सगळा संघर्षाचा मुद्दा कशावर पेटलेला आहे.
बंध सत्य आहे का बंध? मिथ्या. जगत सत्य आहे का जगत? मिथ्या. जीव ब्रह्मरूप आहे का जीव स्वतंत्र आहे? तर यामध्ये हे मुद्दे येतं पाहण्यात. आणि याचा मुख्य मुद्दा हाच आहे की जगत जर वादामध्ये मिथ्या ठरलं नाही तर कर्मवादी तयारच आहेत त्यांचा मोक्ष सांगायला. आणि पण पूर्व भाग असा आहे पहा, पूर्वी द्वैतवाद्यांचं इतकं स्तोम माजलेलं होतं की त्यावेळेला शंकराचार्यांचा अवतार झाला. पुढे येणारे हा विषय तुम्हाला सांगणार आहेत ते की कर्मवादी कर्मकांड इतकं मोठ्या प्रमाणावर स्तोम झालं त्याचं. आणि मग त्याच्यानंतर आचार्यांनी शंकराचार्यांनी हे प्रत्यक्ष भगवान शिवजींचे अवतार आहेत. तर त्यावेळेला त्यांनी अवतार धारण करून द्वैतवाद्याचं खंडन केलं आणि अद्वैत मताची स्थापना केली. जरी उत्तर मीमांसा शास्त्र व्यास महर्षींनी पूर्वी निर्माण केलेलं असेल तरी त्याच्यावरती सुद्धा द्वैतवाद्यांनी त्यांची टिपणं केलेली, भाष्य केले. आणि या सगळ्यांचं खंडन शंकराचार्यांनी केलं आणि अद्वैत मत स्थापित केलं पुन्हा. याचा अर्थ असा आहे, पूर्वीचंच होतं ते, पण द्वैतवादी आले की मध्ये काहीतरी करत राहतात. तर त्यांनी त्यांचा भाग सांगितला. तर तेव्हा मग त्याच्यात अद्वैत मताने म्हणजे तत्वज्ञानाने मोक्ष होतो, कर्माने मोक्ष होत नाही. हे शंकराचार्यांनी खास अवतार धारण घेऊन सांगितलं. आणि तोच विषय पुन्हा सगळीकडे रूढ झाला. आजही मी तुम्हाला हे सांगत असतो की सांप्रदायिक ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञानानेच मोक्ष प्रतिपादन केलेलं आहे. भगवद्गीता तत्वज्ञानाने मोक्ष सांगते, उपनिषद तत्वज्ञानाने मोक्ष सांगतात, ब्रह्मसूत्र तत्वज्ञानाने मोक्ष सांगतं. पण मग भक्तीचा किंवा उपासनेचा किंवा कर्माचा काही सहभाग नाही का हो महाराज? तर शास्त्र असं म्हणतं की तुमच्या यच्छयावत जीव मात्राच्या ठिकाणी किती दोष राहतात? किती दोष राहतात? यच्छयावत जीव मात्राच्या ठिकाणी 4 का 5? 3 दोष राहतात. मल, विक्षेप आणि आवरण. आता हे काय पहिला विषय होऊन गेला ना, पण सोडून टाकला. मल या पदाचा अर्थ आहे पाप करण्याची, निषिद्ध कर्म करण्याची प्रवृत्ती चित्तामध्ये असणारी, त्याचं नाव मल आहे. ही जोपर्यंत राहील तोपर्यंत तुम्हाला निष्काम कर्म करण्याची आवश्यकता राहील, वेदाने प्रतिपादन केलेली. जर तुमचं चित्त विक्षेपाला प्राप्त होत असेल, अस्थिर राहत असेल, तर तुम्हाला उपासना करण्याची काय आवश्यक, म्हणजे भक्ती. उपासना पदाचा अर्थ काय? भक्ती. आणि मग या दोन्ही मधून तुम्ही पार झाले असेल, म्हणजे चित्त स्थिरही राहतं, विक्षिप्त नाही आणि पाप भावना नाही, पाप करण्याची वृत्ती नाश पावलेली, तर मग तुम्ही तत्वज्ञानाचे अधिकारी होता. म्हणून तिसरा दोष आवरण दोष सांगितला. मग त्याच्यासाठी सद्गुरूंकडे जाऊन महावाक्याचा उपदेश त्यांच्याकडून होतो आणि मग त्यावेळेला जीव हा कृतार्थ होतो, म्हणजे या जीव दशेतून बाहेर पडतो, म्हणजे ब्राह्मी स्थितीत जाईल. अर्थात तत्वज्ञानाने मोक्ष होतो असं म्हणत असताना एक पदार्थ अध्यस्त असतो आणि एक पदार्थ सत्य असतो. म्हणून जगत मिथ्या, ब्रह्म सत्य, अहंकार मिथ्या, आत्मा सत्य. आता आत्मा आणि ब्रह्म याच्यातही भेद नाही, नाहीतर त्याच्यातही भेद केला तरी घोटाळा होईल. म्हणून ब्रह्म आत्मा हे दोन एकाच पदार्थाचे कल्पित का होईना वाचक आहेत. तर त्या अशा प्रकाराने विषय आलेला आहे. पुढे सांगा. पुढे सांगितले की सफल वस्तू जन्य म्हणजे उत्पन्न होते असा नियम आहे आणि ज्ञान सफल नाही म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही म्हणून सांगितलेलं आहे, असा पूर्वपक्ष म्हणतो. म्हणून ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंध घडत नाही असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि म्हणून प्रयोजनाचा आणि संबंधाच्या अभावामुळे म्हणजे ग्रंथाचा आरंभच घडत नाही असं पूर्वपक्ष म्हणतो. म्हणून ही निष्फलता सांगितलेली आहे. पुढे म्हणजे कोणताच संबंध घडत नाही. प्राप्य प्रापक, कर्तृकर्तव्य, जन्यजनक, प्रत्यपाद्य प्रतिपाद्य प्रतिपादक भाव आदी करून कोणतेही संबंध सिद्ध होत नाही. पुढे वाचा. वेदांती म्हणतात तिथून ना दहावा हेडिंग आहे किंवा मुद्दा. 10वा मुद्दा कोणता आहे तर सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. संभव म्हणजे असणं, असंभव म्हणजे नसणं.
सिद्धांत मताने म्हणजे वेदांत मताने कार्याध्यास म्हणजेच अध्यासाचे दोन प्रकार मागत झालेले, की कारणाध्यास आणि कार्याध्यास. अहंकाराला कार्याध्यास म्हणतात. म्हणून सिद्धांत मताने वेदांताच्या मताने अहंकार रूपी कार्याध्यासाचा असंभव नाही, आता काय म्हणायचं, संभव आहे. म्हणजे असणं, कार्याध्यास घडतो, म्हणजे अहंकाराचा कार्याध्यास घडतो. पूर्व पक्षाने कार्याध्यासाचा असंभव करताना दोन मुख्य मुद्दे मांडले होते, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि 3 दोष सांगितले. आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये प्रमाता प्रमाण प्रमेय दोष, असे 2 मुद्दे आले होते. आता याच्यामध्ये हे दोन्ही मुद्दे चुकीचे आहेत. कारण त्या वेळेला आता इथे वाद खरा चालू झाला, त्याला त्याचा पक्ष मांडून दिला, आम्ही ऐकलं, पण त्यांनी फार डायरेक्ट कर्माने मोक्षापर्यंत जाऊन भिडला तिकडं. तो आता तो जे मुद्दा मांडलेला होता की कार्याध्यासामध्ये जी सामुग्री लागते त्याच्यात सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतात आणि प्रमाता प्रमाण प्रमेय दोष लागतात. तर तो हे दोन्ही मुद्दे हे जे मुद्दा आलेला आहे, तर हा चुकीचा कसा आहे, तर हे सांगतायत. तेव्हा सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव म्हणजे असणं, कार्याध्यास घडतो आणि कार्याध्यास घडला हे जर तुम्ही सिद्ध झाला तर आपापच काय सिद्ध झालं की जगत आध्यस्त आहे. आणि जगत आध्यस्त आहे हे सिद्ध जर झालं की काय सिद्ध होईल, मोक्ष हा ब्रह्मज्ञानाने होतो. ब्रह्मज्ञानाने. ठीक आहे. अर्थ म्हणजे पदार्थ, बरोबर आहे. अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास असं आलेलं आहे. म्हणजे अध्यासामधल्या स्वरूपाकडून अध्यासाचं जे स्वरूप प्रतिपादन केलं त्याच्यात सर्पाला अर्थाध्यास, रज्जूवरील सर्पाला काय म्हटलं, अर्थाध्यास, आणि सर्पाच्या ज्ञानाला ज्ञानाध्यास आलं ना त्याच्यात. आणि हे दोन्ही अध्यस्त आहे, म्हणजे सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे दोन्हीही अध्यस्त, असा तो मुद्दा आलेला आहे. आणि आता इथे जो आलेला आहे हा कार्याध्यास, म्हणजे कार्य, अध्यासाचं कार्य. अध्यासाचं कार्य कोण आहे, अहंकार. अध्यासाचं कारण कोण आहे, अज्ञान. अज्ञान हे कारण, आणि त्या अज्ञानामुळे कार्य प्रतीतीला आलं. म्हणून इथं अहंकाराला काय म्हटलेलं आहे, कार्याध्यास म्हटलेलं. चला पूर्व पक्षाच्या मताने 10वा मुद्दा चाललाय की सिद्धांत मताने लक्ष देऊ नाही का. कार्याध्यासाचा आता जे पूर्व पक्षाने मत आतापर्यंत मांडलं होतं, पाठीमागच्या 9व्या हेडिंग मध्ये विषय आलेला होता, बरेच दिवस चालला तो, कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन. त्याच्यानंतर त्याच्या आधी 8वं हेडिंग आलं होतं, कारण अध्यासाचा असंभव आहे ना. आणि त्याच्या आधी आलेलं होतं की कार्याध्यासाची सामुग्री. पूर्व पक्षाच्या मताने कार्याध्यासाचा असंभव, म्हणजे 6वं हेडिंग आलं होतं, तिथून हा विषय आलेला आहे. 6वं, 7वं, 8वं, 9वं या 4 मध्ये सगळा विषय कोणाचा होता, आता त्याचं तोंड बंद. आणि आता आम्ही तुम्हाला उत्तर देतो. तर तेव्हा आता मागच्या सगळ्या काय काय ते बोलला कोर्टात नेहमी, या मुद्द्या सगळ्यांचा विचार करावा लागतो की म्हणजे ज्या प्रतिपक्षाने कोणते कोणते मुद्दे उपस्थित केले त्या प्रत्येक मुद्द्याचं तुम्हाला काय द्यावं लागतं, खंडन द्यावं लागतं की त्या हे कसं चुकीचं आहे. आता त्याच्यात जर एखादा बेसिक मुख्य मुद्दा जर चुकीचा निघाला तर त्याच्यावरचं जेवढं काय बोललेलं असतं ते आपापच खंडित होतं. तर ऐका आता कसं काय चाललेलं आहे. ही एक केस चालू आहे आपली समजायची कोर्टामध्ये की जगत सत्य आहे का जगत नित्य आहे. आता आपण अगोदरच कोणत्या पक्षाचे आहोत, पडिले हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून तुकोबराय सांगतात. पडिली हे रूढी जगा परिचार, सगळे जगत अहो जगत सत्य म्हणूनच व्यवहार चाललाय. म्हणून मुलं बाळ पत्नी नातवंड जमीन जुमला इस्टेट सगळं काही सगळे सखे सोयरे हे सगळे सत्य आहेत असं गृहीत धरून व्यवहार चालू आहे लोकांचे.
आणि ती सत्यता हीच त्यांच्या दुःखाची कारण बनलेली. वास्तविक हे सारं खोटं आहे. कसं खोटं आहे तर जसं स्वप्न पाहता, स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नाला खरा मानतो का हो? नाही. पण स्वप्नामध्ये त्याची चोरांनी संपत्ती लुटली स्वप्नात त्या व्यक्तीची, तर तो स्वप्नात रडतो का नाही? रडतो. आणि स्वप्नातून जागा झाल्यावर आता म्हणतो काय नाही हो, फुकटच रडत होतो मी. म्हणजे त्याला ते कळाले हे फुकटच काम चाललं होतं. पण कधी? जागा झाल्या. तसं ब्रह्मज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला तो व्यक्ती या जागृत प्रपंचातून जागा झाला. जसा त्या स्वप्नातला मनुष्य जागा झाला तर तो अवस्थेतून जागा झाला, म्हणजे जागृतीत आला. जसे आता आपण कोणत्या अवस्थेत आहे? जागृत. पण स्वप्न पाहिलं ते भयानक स्वप्न पाहिलं, तेव्हा रात्री येऊन त्याला लोक धोपटत होते, असं स्वप्न पाहिलं तर तो घाबरून गेला, पार मोठ्याने रडायला लागला. आणलं त्याला, भरपूर अंग सुटलं स्वप्नामध्ये. आणि जागा होऊन पाहिलं तेव्हा त्याचं शरीर जागची जाग्यावरच होतं. त्यामुळे तो म्हटला अरे हे तर खोटंच होतं, जाऊ द्या. पण त्याच्याविषयी परत तो काय विचार करेल का? नाही करणार. तसा जो कोणी ब्रह्मव्यक्ता, तत्वव्यक्ता या संसार जागृत रूपी संसारामध्ये अवस्थेतूनही जागा होतो. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. भगवद्गीता म्हणते जो कोणी जागा झालेला आहे तो या जगाला असंच पाहतो, म्हणजे तुच्छतेची नजर तयार होते. जगात किती आपली हानी झाली, मान हो अपमान हो, किती हानी झाली तरी महात्मा पुरुष त्याच्यातून भिन्न वेगळा राहतो. त्याचं कारण तो म्हणतो खोटे, खोट्याच्या खेळात कुठं सहभागी जायचं, उलट नाचलं काय आणि नसलं काय काही फरक पडत नाही. पण याला तत्वव्यक्ता व्हावं लागतं. आणि साधारण जीव आहे तो उलट त्याच्यामध्ये गुंतून राहतो, आणि तो गुंतून राहिलेला जीव आहे तो सुखदुःखाला प्राप्त होऊन जातो. म्हणून ब्रह्मज्ञान आणि मोक्ष होतं याच्यामध्ये तरी काय, तर तत्वज्ञान होतं त्यावेळेला दिसणारा भौतिक प्रपंच हा खोटा आहे याचं चित्तामध्ये भेदज्ञान प्रकट होतं की खोटाच आहे, खरा नाहीच आहे. म्हणून खोट्या पदार्थाचा संग करून मला काय करायचं त्याच्याशी, म्हणून तो अलिप्त अशा प्रकारची भूमिका तयार होते. म्हणून तो जगात काही झाल्या उलथापालथी तरी त्याच्यावर परिणाम होत नाही. जसा स्वप्नातल्या पदार्थांच्या अप्रतीतीबरोबर जागृतीतला मनुष्य त्याच्याशी संबंध तोडतो, अगदी तसंच आहे. चला, म्हणून हे दिसणारं जगत खोटं आहे असा एक पक्ष आणि दिसणारं जगत सत्य आहे असा एक पक्ष, यांच्यातला हा संघर्ष आहे. चला, कोण जिंकणार आहे? सिद्धांती जिंकणार आहे. आपण हारणारच आहे. आपण पडित पक्षाचे उमेदवार आहेत. तेव्हा ऐका, सुंदर विषय. पूर्व पक्षाचे म्हणणे सांगितलेले आहे की अध्यासाचे आता पहिल्यांदा पूर्व पक्षाचं म्हणणं परत कशाला आणलं हो महाराज, तर आता तुम्ही विसरलेला असतात म्हणून आम्हाला मागचं थोडंफार तरी त्याचं काय बोलला होता हे सांगावंच लागत. चल, अध्यासाची सामुग्री नाही म्हणून बंद अध्यस्त नाही, सत्य आहे. असा तो म्हटला होता. अध्यासाची सामुग्री नाही, तुमच्या अध्यासाची सामुग्री सिद्धच होत नाही. तुमच्याकडे अध्यासाची सामुग्रीच नाही. नेहमी कार्य उत्पन्न व्हायचं असेल तर सामुग्री लागते. घट उत्पन्न होण्यासाठी माती पाणी लागेल का नाही? चक्र, दंड, कुलाल हे सगळं लागेल. कुलाल म्हणजे बार, चक्र म्हणजे चार, माती लागल. त्याच्यात बी गाढवाची लीद बी लागते, ती मिसळलेली असते बरं. त्याशिवाय जळत नाही. ती घट कसा जळत, पाझरल कसा, ते पाझरण्यासाठी बारीक सूक्ष्म म्हणून ते जळून जातं. आणि नंतर मग त्याचा तो गट्टा, मग त्याला कुंभार काठी, पूर्वी पाहिलं असेल तुम्ही ते हे दृश्य सगळं बनवत होते त्यावेळेला. आणि मग ते त्याच्यातून मग त्याने ते घटाची उत्पत्ती, मग घटाची उत्पत्ती करायला एवढं लागतं आहे का नाही, म्हणजे एक घट निर्माण करायला. तसा याला सामुग्री म्हणतात. तसा तुमचा अध्यासाची सुद्धा काही सामुग्री आहे आणि ती सामुग्री पूर्व पक्षाने सांगितलेली. कोणती ती आहे का? त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. वेदबोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. बंध जर मिथ्या झाला असता तर ज्ञानाने निवृत्ती झाली असती. झाली असती.
हा. पण बंधच सत्य असल्यामुळे मग ज्ञानाने म्हणजे निवृत्ती होत नाही. सत्य आहे असं कोण म्हणतो? पूर्वपक्ष. वास्तविक अजून सिद्ध नाही झाला. चला, वेदोदित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल, पण त्याला काय करावं लागेल? कर्माने मोक्ष होईल आता म्हणतो. ते कर्म कोणते? ते कर्म कोणते व कसे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितला आहे. बरोबर आहे, मागच होऊन गेला. तूर्त बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा बस प्रश्न आहे. एवढाच मुख्य वादाचा मुद्दा कोणता आहे? बंध सत्य आहे का बंध मिथ्या आहे? बंध या पदाचा अर्थ काय केलेला आहे? कार्याध्यास, म्हणजेच अहंकार. इथं पहिला मूळ मुद्दा आलाय. हा अहंकार सत्य आहे का अहंकार मिथ्या आहे? म्हणजे असं म्हटलं तरी चालेल. मग तुमच्या माझ्या ठिकाणी जो अहंकार दिसतो धारण झालेला, हा अहंकार सत्य आहे का मिथ्या आहे महाराज? हा? तर मिथ्या प्रतीती येते. ज्या अवस्थेमध्ये आपण जीवन जगतोय ना, त्याच्यामध्ये हा अहंकार, तो अहंकार म्हणजे असं आहे पहा, अगदी अहम म्हणजे जो अधिष्ठानाचा मी आहे तो या शरीरावर येऊन बसला, आणि इथे सूक्ष्म देहाच्या अंतर्गत हे अहमची उत्पत्ती होते, म्हणजे मी. आणि तो कोणी? आता सूक्ष्म देह कसा आहे? तो या अध्यस्तच आहे. स्थूल देह तोही अध्यस्तच आहे. कारण देह तोही अध्यस्तच आहे. या देहांच्या मध्ये उत्पन्न झालेला अहंकार तोही अध्यस्तच आहे. पण तुम्ही आम्ही ज्या अवस्थेत राहतो, आम्ही ती शास्त्राचं चिंतन तितकं पाहत नाही, आणि ज्या अवस्थेत राहतो त्यामुळे त्या अवस्थेत आम्हाला तो बंध म्हणजे अहंकार हा सत्य भासतो. मी होतो, नाहीतर हे काम झालं असतं का? मी केलेलं आहे तेवढं, नाही तर ह्यांच्याच्याने काय होतं का? असा तो सरळ सरळ बोलत असतो. त्याच्यामध्ये तो अहंकार प्रतीतीला येत असतो, म्हणजे अहंकाराची प्रतीती येते. अशा प्रकाराने वास्तविक तो अहंकार खोटा आहे, पण कर्मवादी म्हणतो म्हणजे सत्य आहे. चला, पूर्वपक्षाच्या मताने पहिला मुद्दा सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि दुसरा प्रमाता प्रमाण प्रमेय यांच्या ठिकाणी असणारे दोष ही कार्याभ्यासाची सामुग्री आहे. सांगितली ना, पाठीमागाचा विषय होऊन गेला. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय यांच्या ठिकाणी असणारे दोष, तर ही अध्यासाची काय आहे? सामुग्री आहे. आणि ती बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध होत नसल्यामुळे बंध अध्यस्त नाही असे म्हणणे आहे. हे कोणाचं म्हणणं झालं? पूर्वपक्षाचं. आता सिद्धांत मतात याचं उत्तर आला सुरुवात होत आहे का? आता इथून पुढे खरं उत्तर सुरू झालं. आता सिद्धांत मतात याचे पहिले उत्तर असे आहे की ही वर वर्णन केलेली कार्याध्यासाची सामुग्रीच नाही. बस खंडन. एकाच पहिल्यांदा तडाखा देऊन टाकला. काय खंडन केलं? जी सामुग्री सांगतो ना कार्याध्यासाची, ही अध्यासाची सामुग्रीच नाही. ही याच्यामुळे अध्यासाचा आणि त्याचा संबंध काहीच नाही. तो उगाच फालतू बडबड करत बसला एवढा वेळ. पण आम्हाला तीच खरं वाटत होतं. कारण ज्या वेळेला म्हणजे चुकीचा का मत सांगणारा असणारा, तो ज्या पद्धतीने तो मत मांडतो त्या पद्धतीने पाहायला गेला की आपल्याला वाटतं खरेवर काय याचं, खरेवर काय याचं. ज्या वेळेला वास्तव बाहेर पडतं त्यावेळेला अरे हा तर फालतूच बोलत होता, आणि ते तुम्हाला आता सिद्ध होईल. म्हणून पहिल्यांदा ही वर वर्णन केलेली कार्याध्यासाची, कोणती वर्णन केलेली? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय दोष, ही जी सामुग्री ती कार्याध्यासाची सामुग्री नाही. म्हणजे मग अध्यासाला काही सामुग्री लागते का? नाही लागते, पण ही नाही. चला, कारणाच्या समुदायास सामुग्री म्हणतात. सामुग्री कशाला म्हणतात? लक्षण आलं बघा सामुग्रीचं. कारणाच्या कुठं काय? कारणाच्या समुदायास सामुग्री म्हणतात. कारणाचा समुदाय म्हणजे उपादान आणि निमित्त कारण, हे दोन आले ना. कारणामध्ये दोन कारण असतात, उपादान कारण असतं आणि निमित्त कारण. हे दोन्ही बी लागतं ना. जसं कुलाल निमित्त कारणामध्ये आला, चक्र दंड निमित्त, माती उपादान कारण. तसं उपादान आणि निमित्त याचा दोघांना म्हणतात कारणाचा समुदाय, आणि त्याला म्हणतात सामुग्री. थोडी शास्त्रीय भाषा आहे, आपल्याला हे सगळं माहिती आहे, पण शब्द वेगवेगळे राहतात. नाहीतर मग तो विषय एकच आहे. तसं काय आपल्या फार अवघड आहे असं काही नाही. म्हणून कारण समुदाय को सामुग्री कहते हैं, हिंदी मध्ये म्हटलेलं आहे. पुढे
अध्यासाला मुळीच सामुग्री लागत नाही असे आमचे म्हणणे नाही, पण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार व प्रमादादी दोषत्रय ही सामुग्री नाही. बिलकुल, म्हणजे ही सामुग्री नाही, जे तू म्हटलं होता ती नाही, लागतच नाही असं आमचं म्हणणं नाही. मग कोणती लागते? ऐका आता, आज तो आम्हाला ही खंडित करावी लागेल आणि मग दुसरी सांगावी लागेल. कार्याध्यासात फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. पहा काय खंडन केलं आणि काय ठेवलं? सत्य वस्तू सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असं पद आलतं त्याचं. आता काय केलेलं आहे? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. कोणतं पद काढलं? सत्य हे पद काढलं आणि सजातीय हे पद टाकलं. आता सिद्ध काय करावं लागेल तुम्हाला? वकिली पॉइंट आहे बरं का. तुम्ही त्या ज्या अर्थी सत्य हे पद काढलं आणि सजातीय पद टाकलं. सजातीय म्हणजे समान जातीतील पदार्थ. आता समान जातीतील पदार्थ म्हणजे एक पदार्थ घेतला आपण साप. साप, लहान मुलं येतं, त्या लहान मुलांना सत्य साप दाखवल्यावर सापाचे संस्कार होतात का चामड्याचा साप दाखवल्यावर संस्कार होतात? आता तर फार खेळणी वेगवेगळे आले सापाचे. त्याला बटन जरी फिरवलं तरी ती साप पळते. म्हणजे आता नवीन आधुनिक म्हणून तुम्हाला म्हटलं की आधुनिक जेवढे विज्ञानाचे जे चमत्कार आहेत ना ते आपल्या फेवरमध्ये. म्हणजे ते त्याला अशी रिंग केली की असं चांगलं साप असं असं काय काय तर असे सुंदर सापासारखंच बनवले त्याला. नुसतं असं टाकल्यावर हलतं सुद्धा ते असं. आणि नंतर ते असा उचलून घेतो. ते म्हणतात अरे हे याचा बनवलेला साप आहे, पण दिसायला सोनेरी वगैरे असा बनवलेला असं फार सुंदर असा दिसतो. ते म्हटलं साप आहे आणि साप नाही, हे बनवलेला साप आहे. किंवा तिथं म्हटले वादीचा केलेला साप किंवा चित्रातला साप. चित्रातला साप पाहून सुद्धा संस्कार होतो, वादीचा साप पाहून होतो, कचाकड्याचा साप पाहून होतो, रबराचा साप केलेला असेल तर तो पाहून सुद्धा संस्कार होतो. याला म्हणतात सजातीय साप. आणि सत्य साप तर तुम्हाला माहिती आहे जो दिसतो, संस्कार सत्य सापाने होत नाही असं आमचं म्हणणं नाही, पण सत्य सापा व्यतिरिक्त सजातीय सापाने सुद्धा संस्कार होतो. हा मुद्दा सिद्ध झाला की त्याचा सत्य हा पद उडाला. काय तो म्हटला होता? पूर्वी कधीतरी सत्य अहंकार असला पाहिजे. म्हणजे पूर्वी कधी जगत सत्य असलं पाहिजे आणि त्या जगातात सत्य अहंकार होता, म्हणून अहंकाराचे सत्यत्वाने संस्कार झाले आणि ते पूर्व संस्कार उत्तर संस्काराला कारण ठरून जगत सत्य आहे. हा मुद्दा मांडलेला आहे त्यांनी पहिला. तुम्ही विसरून गेले बरं, विसरून गेले ना. हा विषय झालता का नाही पूर्वी? किंवा पूर्व जगतामध्ये असणारे संस्कार उत्तर जगतातल्या संस्काराला काय येतं? कारण आहे. म्हणून पूर्वीचा कधीतरी अहंकार सत्य असला पाहिजे आणि तो सत्य अहंकार आत्ताच्या अहंकाराला कारण आहे, म्हणून जगत सत्य आहे. हा मुद्दा त्याच्यावर आधारित होता. वकिलाला थोडं डोकं नाही लावावं लागत, सगळं पाठ करून ठेवावं लागतं त्याला. त्याच्याशिवाय नाही तर त्याला मुद्दा सुटल्यावर कसं होईल? आणि आत्ता इथं असं सिद्ध करतोय आम्ही की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागत नसून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतात. आणि सजातीय पदाचा अर्थ असा की समान जातीची. आता चामड्याचा केलेला साप, प्लॅस्टिकचा केलेला, रबराचा केलेला, वादीचा केलेला, इथं म्हटलेलं आहे त्यांनी वादीचा सापाचा सुद्धा संस्कार मुलांच्यावर होतो. ते पोरं म्हणतात भाऊ म्हणजे साप जर असा जर दिसला, मग तो साधा जरी भाऊ दाखवला त्याला म्हणजे वादीचा केलेला भाऊ तर तो होतो की भाऊ होईल. आणि मग ज्या वेळेला त्याला म्हणजे हा एकदा संस्कार तयार झाला तर त्याच्या चित्तामध्ये खोट्या पदार्थाचे सुद्धा संस्कार होतात हे सिद्ध झाले. म्हणून जगत हे सत्यच असलं पाहिजे याचा नियम नाही. हा मुद्दा खंडित होईल. चला. दोषत्रय कारणच नाही आणि दोषत्रय तर कारणच नाही. तू म्हटला ना प्रमाता प्रमाण प्रमेय दोष त्रय पाहिजे, आवश्यकताच नाही. चला. कारणाचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही तेच कारण. आता कारण कशाला म्हणतात?
कारण कारण कशाला म्हणतात त्याचं एक लक्षण आलं की ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही त्याला त्या कार्याचं कारण असं म्हणतात. आता सत्य वस्तू पदार्थ सत्य पाहिजे हे तुझ्या कार्याचं कारण ठरतं का रे भाऊ? तर त्याच्या कार्याचं कारण ठरत नाही. कारण सजातीय पदार्थ त्यांनी जो बोलला होता ना, कर्माने मोक्ष होत असेल तर ब्रह्मज्ञानाची गरज नाही, त्याचाच मुद्दा आम्ही उचलला. उष्ट्रल कुटिका न्याय असं म्हटलेलं आहे. त्याच्यावरच घ्यायचं आणि त्याच त्याचाच मारायचं. उष्ट्रल काय कुटिका न्याय अगदी तसाच मुद्दा इथं आपण तात्पुरता आणला. काय म्हटला की सत्य वस्तू जर त्याची आवश्यकताच नसेल तर खोट्या अहंकाराने खोट्या सजातीय वस्तूच्या संस्काराने जर अध्यास घडत असेल तर सत्य वस्तू पाहिजेच असा कुठं नियम सिद्ध झाला तुझा? म्हणून तुझा हा नियम काय होतोय? बाधित होऊन जातोय. चला आता ज्याच्या असण्याने कार्य होते आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही त्याला काय म्हणतात? कारण. जसं पहा काय पहा की जसं पहा की तुमच्याकडे एक खुर्ची आहे असं कुठे धरून जात समोर दिसते मला. तर ती खुर्ची ही घट उत्पत्तीला कारण आहे असं म्हटलं. जिच्या असण्याने कार्य घडतं आणि जिच्या नसण्याने कार्य घडत नाही त्याला कारण असं म्हणतात. तर तुमच्याजवळ खुर्ची आहे कुंभाराजवळ आणि तो म्हटला मी आता घट तयार करणार आहे असं कुंभार म्हटला. त्यावेळेस तुम्ही म्हणतात तुझ्याकडे तर माती दिसत नाही काय नाही. म्हणजे माती नाका का नसाना पण खुर्ची आहे ना माझ्याजवळ. खुर्ची हे घट उत्पत्तीचं कोणतं कारण धरायचं? कोणतंच कारण नाही आहे ते. म्हणजे त्या खुर्ची असली काय आणि नसली काय घटाची काय संबंध आहे त्याचा? तसाच प्रकार इथे होणार आहे आता की पदार्थ सत्य पाहिजे, असला काय आणि नसला काय काहीच गरज नाही त्याची. कारण सजातीय पदार्थाने जर अध्यास घडत असेल तर पदार्थ सत्यच लागतो असं हे सिद्ध होणार आहे. चला ऐका. जसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो तसा सत्य सर्पाचा ज्ञान संस्कार नसता वादीचा केलेला मिथ्या. वादीचा म्हणजे चमड्याचा. आता हा पूर्वी काही एवढा विकसित नव्हता कोणतं विज्ञान शाखा. आता तुम्हाला फार कसले कसले पदार्थ पासून काय काय बनवताना दिसत आहे. विशेष करून बाजारपेठा जे भरलेले आहेत ना फार कसे काय अगदी वेगवेगळे. आणि चायनीज माल तर तो काही सुपर काढतात ते. लहान मुलाची खेळणी कितीतरी आली. पूर्वी होते का? पूर्वी काय नाही, एक आपल्यात एक फळी त्याला 2 लाकडाचे गोल करायचे त्याच्यात खिळे मारायचे पुढे एक फळी लावायची त्याला दोन फळ्या लावून झाला बैल. दोरी लावली की आम्ही ओढत राहील. बैलगाडा खेळायला दुसरं काय होतं तेव्हा? आज तुम्ही पोरांच्या म्हणजे आईबापांनी इतके घरात हे आणून ठेवलेले तर खेळणे पोरांचे गच्च भरले घर भरले खेळण्याने भरलेले. कुठल्या घरात गेले की दिसतात पोरं लहान असतील तर तिथं लय खेळणी दिसतात. म्हणजे पांगुळगाडा. आम्हाला नंतर तो टायर मिळाला त्या टायरला दोरी लावून एक जण टायरवर बसायचा. खेळायला काय होते? आज तुम्हाला एवढ्या खेळण्याची मुबलकता तयार झाली त्याच्यातून तुम्हाला हा विषय सहज पटण्यासारखा आहे. कोणता? सजातीय पदार्थ त्याच्या पद्धतीचे. आणि आता तर त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स घुसलेलं आहे. म्हणजे त्यात हालताना चालताना सुद्धा हा म्हणजे त्या खासच दिसत ते. म्हणून जर एखादा असा जर म्हणून हे वादीचा साप हा या जुना दृष्टांत पडला. आणि आता नवीन दृष्टांत आहेत तुमचे इलेक्ट्रॉनिक खेळणे. असे जर त्याला चावी दिली ना तर ते किती बी गरा 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 फिरते. आणि साप जर असेल तर तो एकदमच भारी फिरेल. नाही संस्कार होणार का? तो खरा आहे का साप? चला. वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले तरी त्या मिथ्या ज्ञान संस्काराने ही रज्जूवर सर्पाध्यास होतो. बिलकुल.
म्हणजे त्याने कुठला पुरी सत्य सर्प पाहिलेला नाही, पण खोटा सर्प अशा प्रकारचा घरात पाहिलेला. आणि ज्या वेळेला त्याला दोरी अंधारात दिसली त्यावेळेला त्याला तिथं सर्पाचं ज्ञान झालं. कशामुळे झालं? पूर्वीच्या खोट्या सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार त्याच्या चित्तात होता आणि त्याच्यामुळे त्याला रज्जूवरती सर्पाचं ज्ञान झालं. मुद्दा कसा आहे पहा बरं का. म्हणून सत्य पदार्थच असावा लागतो असा नियम म्हणजे खंडित झाला. आणि सगळं तर इमारत याच्यावरच उभी होती त्याची. चला, म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही अभ्यास घडतो. बिलकुल. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अभ्यासास कारणच नाही. हे सिद्ध झालं. हे सिद्ध करून दिलं आणि याचा अनुभव आहे का आपल्याला? कारण पदार्थ तुम्ही सिद्ध केला तर आम्ही तुम्हाला मारून मुटकून नाही त्या सिद्ध करून दाखवत, तर तुम्हाला अनुभव घेऊन पहा. तर खोट्या पदार्थाचे संस्कार चित्तावर होतात आणि तेच संस्कार काय करतात? कारणीभूत ठरताना दिसत आहे. म्हणून रज्जूवर सुद्धा सर्प भासला, तो वादीच्या खोट्या सर्पाचा संस्कार तिथं कारणीभूत होऊ शकतो. अर्थातच सत्य वस्तुज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण नाही. कारण सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्कार वाचून जर अध्यास घडलाच नसता हा मुद्दा कुठे नडणार आहे? अध्यासच घडत नाही. सत्य वस्तूचा संस्कार जर आहे म्हणजे सत्य तर अध्यास आहे आणि सत्य वस्तूचा संस्कार नाही तर अध्यास नाही असं जर सिद्ध झालं तर मग तुझा मुद्दा आम्ही मान्य केला असतो. परंतु असं होत नाही. चला, तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारण म्हणता आले असते जर त्याच्याशिवाय घडलाच नसता तर. मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्कारानेही अध्यास घडतो असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे. आता हा काय झाला? आपला प्रत्यक्ष अनुभव झाला. काय याच्यातून कोणता मुद्दा उडाला? सत्य वस्तू हा मुद्दा उडाला आणि सत्य वस्तू मुद्दा उडाल्याबरोबर ते पूर्व पक्षाचा सगळा पक्ष पडला. आधार कशावर आहे? पायात काय घातलंय त्याने? एवढी इमारत उभी केली त्याच्यात वस्तू सत्य आहे असं पाया घातलेला होता. फार सोपं आहे पहा. एवढाच भाग उडाला की सत्य अहंकार अध्यासाला कारण नसून सजाती अहंकार अध्यासाला कारण झाला. याच्यामुळे सत्य पदार्थ उडाला आणि सत्य उडाला म्हणून त्याची अख्खी बिल्डिंग कोसळली. 4 मुद्दे वाढले होते त्यांनी. चला, तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचा हेतू आहे हे म्हणणे बरोबर नाही. बिलकुल. याकरिता कारणाच्या लक्षणातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असेच कारण मानणे अवश्य आहे. बस, मुद्दा याच्यात संपला. हा, सुटसुटीत झालं का नाही? आता एवढं व्याख्यान दिल्यावरती पुढचं लगेच जोरात गाडी चालायला. म्हणजे सत्य हे पद काढायचं आणि कोणतं टाकायचं? सजातीय पद टाकायचं. आणि सजातीय पद टाकल्याबरोबर काय सिद्ध झालं की अध्यासाला सत्य पदार्थाची आवश्यकता नाही. म्हणजे संपूर्ण जगात ऐका बरं, सगळं जगात पूर्वीही अध्यस्तच होतं, आत्ताही अध्यस्तच आहे आणि नंतरही अध्यस्तच राहील. ही अध्यास परंपरा कंटिन्यू राहील. याच्यात जो कोणी या जगाला अध्यस्त पाहिल अध्यस्ताच्या नजरेतून तो या जगातला अधिष्ठानाचं ज्ञान करून मुक्त होऊन जाईल. याला म्हणतात तत्वज्ञानाने मुक्त होणे. बरोबर आहे. हा, जर त्या सत्य म्हणून जर बंध तर तो कधीच सुटणार कधीच सुटणार नाही. ज्या वेळेला बंध हा अध्यस्त आहे असं कळेल त्यावेळेलाच त्याला सुटका होणार आहे, अन्यथा नाही. असत्याची मुक्त. तर तेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तसाच कारण तो जगताला काय म्हणून चालला? सत्य म्हणून चालला. सत्य म्हणून चालला तर तो बंधातून मुक्त कसा होईल? तर बंधातून तो मुक्त होणार नाही. कारणाचे असे लक्षण केले म्हणजे आत्म्याहून बंध कोठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे हा पूर्व पक्षीने दिलेला दोष आपोआप गेला का? हा दोष दिलता का त्याने?
दिला होता. पाठीमागे जाऊन पहा, तुम्हाला सापडेल ते की तो पान नंबर 35 वरती हा विषय दिलेला आहे. म्हणतात काय दिलेला आहे वाचावर तिथं. आत्म्यावरून बंद कुठेतरी बंद अहंकारादी बंद अध्यस्त मानाचा असेल तर अहंकारादी बंद कुठेतरी सत्य असून त्या सत्य बंदाच्या ज्ञानाचा संस्कार असतात तर अहंकारादी बंद आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे असे म्हणणे कदाचित संयुक्त झाले असते. बरोबर. असा पूर्व पक्षाचा विषय तिथं माग आलेला आहे. ज्याला लागेल त्यांनी पाठीमागे जाऊन परत एकदा पहा. चला आपल्या मूळ पानावर या. कारणाचे असे लक्षण केले म्हणजे आत्म्यावरून बंद कोठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे. हा पूर्व पक्षाने दिलेला दोष आपापच गेला, कारण आत्म्यावरून बंद कोठेच सत्य आहे असं सिद्ध झालं नाही. संस्काराचे जनक जे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा जो विषय तो सत्य असो किंवा मिथ्य असो तो विषय सजातीय मात्र असला पाहिजे. बस एवढंच आमचं म्हणणं आहे की संस्काराचे जनक, संस्कार म्हणजे आता पूर्वी कधीतरी पाहिलेल्या सर्पाचा प्रत्यक्ष अनुभव मग आहे ना, तर त्याचा तर जो प्रसंग येऊन गेला म्हणजे ज्या ठिकाणी त्याला ते ज्ञान प्रत्यक्ष झालं सर्पाचं, तर त्याचा नंतर चित्तात काय होतो, त्या संस्काराचं जनक जे ज्ञान किंवा ज्ञानाचा जो विषय, ज्ञानाचा विषय म्हणजे सर्प किंवा संस्काराचे ज्ञान म्हणजे सर्पाचं ज्ञान, ज्ञान आणि विषय म्हणजे अर्थाध्यास आणि कारणाध्यास. ज्ञानाचा जो विषय म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा विषय म्हणजे आपला सर्प आणि संस्काराचे जनक जे ज्ञान म्हणजे कारणाचं. तर ज्ञान आणि त्याचा जो विषय तो सत्य असो किंवा मिथ्या असो त्याच्याशी काही संबंध राहिला, मात्र तो सजातीय पाहिजे. तो ज्ञान आणि त्याचा विषय सत्य असो किंवा मिथ्या असो, फक्त सजातीय असला पाहिजे. संस्काराचे जनक जे ज्ञान किंवा त्या ज्ञानाचा जो विषय तो सत्य असो की मिथ्या असो आहे ना. सत्य असो किंवा मिथ्या असो, सत्याचा बी संस्कार होतो आमचं काय म्हणणं नाही आणि मिथ्याचाही संस्कार होतो त्याचंही काय म्हणणं नाही. तर तो सजातीय पाहिजे. म्हणजे सर्प कसा आहे तो सजातीय पाहिजे, सजातीय मात्र असला पाहिजे. सजातीय त्यातला मुख्य मुद्दा वादाचा असा होता, सजातीय संस्कार जर अध्यासाला कारण होत असेल तर सत्य असला पाहिजे असं मानण्याची आवश्यकता हा मुद्दा आहे. आता कसा विषय उदाहरण दिले त्यांनी पाहाय का. वारुळावर असणाऱ्या सापावर आणि चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व ही एकच जाती आहे. बरोबर. एक साप कुठे आहे वारुळामधला आणि तसाच समांतर चित्र कुठं काढलं, भिंतीवर काढलं. वारुळाचं चित्र भिंतीवर काढलं. तर याच्यामध्ये वारुळातला सत्य आणि भिंतीवरचा सजातीय, इच्छा नाही म्हणायचं त्याला, सजातीय. आणि त्या सजातीय सर्पाचा संस्कार असो किंवा वारुळातल्या सर्पाचा संस्कार असो, हे दोन्ही संस्कार हे अध्यासाला कारण ठरतात. आणि सजातीय पदार्थाचा संस्कार सांगायचा आहे. सर्पत्व जाती एकच सांगितली. सर्पत्व जाती दोन्हीच्या ठिकाणी वारुळातला काय आणि चित्रातला काय, त्या दोन्हीच्या ठिकाणी सर्पत्व जाती एकच आहे. म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजातीय आहे आणि मिथ्या सर्पाच्या ज्ञान संस्काराने अध्यास घडतो. बस मिथ्या पदार्थाच्या ज्ञान संस्काराने अध्यास घडतो हे सिद्ध झालं की त्याच्यासाठी सत्य पदार्थच लागतो. हा मुद्दा खंडित झाला. किंवा सत्य जर पदार्थ असेल तरच अध्यास घडणार आहे हा मुद्दा गुंडाळून टाकला. कोणत्या पदाने गुंडाळला हा, बस एवढंच त्याच्यातलं सूत्र आहे. पुढे म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे हे सिद्ध झाले. बस अध्यासाचं कारण कोण झालं, असा पहिला मुद्दा खंडित झाला. आता दुसरा मुद्दा येणार आहे
प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोष हे अध्यासास कारण आहे. म्हणजे दोषत्रय का अध्यासाला कारण आहे. तर पाहू एक चॅप्टर घेऊ आणखीन. चला अजून वेळ आहे आपला. आता अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कारद्वारा अजून एक अध्यासास यातलाच कारण मुद्दा आहे. आहे. यातलाच मुद्दा खाली आणखीन एक आलाय. आता अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे का सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा कारण आहे. काय फिरवलं त्याने? संस्कार ज्ञानजन्य संस्कार कारण आहे का का सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला कारण आहे. दोन्ही बाजूनी गेला तरी काही अडचण नाही. कारण तिथं ज्ञान आणि संस्कार अशी दोन पदं फिरवलेली. ज्ञान कारण आहे का संस्कार कारण आहे अध्यास घडण्याला. म्हणून मगाशी म्हटलं तुम्हाला आपण की पूर्वी एखादा सर्प पाहिला असेल, त्याचा अनुभव पूर्वी घेतला, अनुभवाचे काय झाले? संस्कार झाले. आणि संस्कार चित्तामध्ये स्मृती रूपात राहतात. ती स्मृती ज्या वेळेला रज्जूवरती सर्प पाहिल तेव्हा जागे होते. आणि ती स्मृती म्हणजे त्यावेळेला स्मृती जागे झाल्यानंतर त्याला रज्जूवर सर्प आहे असा भास झाला. तर तिथं संस्कार कारण आहे का संस्काराद्वारा असणारं ज्ञान कारण आहे. तर दोन्ही बाजूने संगती लागते, काही अडचण नाही. ज्ञानापासूनच ऐका आता. तर याचा विचार करू. कसेही म्हटले तरी अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कारासच येते, ज्ञानास नाही. पहा, कारण ज्ञानच का नाही तर ज्ञान पूर्वीच झालेलं असतं. ऐका बरं परत एकदा. एखादा काल तो ह्याच्यावरचा ॲमेझॉन नदी ना, त्याच्यातला तो सर्प दाखवत होता मोठा आजगर. युट्यूबला दाखवत होते ते वरून हेलिकॉप्टरने त्याचा घेतलेला. तो इतका प्रचंड मोठा, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात ॲनाकोंडा, तो ते दाखवत होता. आता त्या ॲनाकोंडाचा संस्कार माझ्या चित्तावर झाला. झाला का नाही? कशातला आहे तो? चित्रातलाच आहे ना तो. आता चित्राची क्वालिटी बदलली, मला अगदी जसंच्या तसं दिसतंय. खरा आहे का तो? नाही. पण त्याचा संस्कार झाला. आता कुठे ज्या वेळेला एखादं चांगलं दांड काळं लाकूड पडलेलं असेल त्यावेळेला मला ॲनाकोंडाचा भास होईल का नाही? त्याला असं मोठं लाकूड पडलेलं असेल रस्त्याला आणि ती जर असं हालत असेल वरच्या बाजूने तर 100% मी काय म्हणणार त्याला? ॲनाकोंडा म्हणणार. तर तिथे ज्या वेळेला अनुभव घेतला त्यावेळेला ते ज्ञान तिथं संपले. पण त्याचा काय झाला? हा ज्ञान आहे आता. त्यावेळेला कधी मला त्या लाकडावरती कशावर बी काही अध्यास होतात. अगदी काळा टायर जो तुटून पडलेला आहे ना त्याच्यावर सुद्धा सापाचा अध्यास होतो. असं नुसतं एकच असं असतं असं काही नाही. मग त्यावेळेला त्या ठिकाणी तिथं संस्कार काम करतात, ज्ञान नसतं. काय म्हणतात? प्रथम वाक्यात तर ज्ञानजन्य हे संस्काराचे विशेषण आहे. हा, तर ज्ञानजन्य म्हणजे ज्ञानापासून जन्य हे संस्काराचं काय झालंय? विशेषण आहे. कारण ज्ञान नाही काम करत, तिथं संस्कार काम करतात. दुसरे वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे पण साक्षात नाही. हा, ज्ञानाला कारणत्व नाही असं नाही. आता ज्ञान आणि संस्कार याच्यात काय भेद केलाय? ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष ज्याने पहिल्यांदा मोबाईल पाहिला त्यावेळेला पहिल्यांदा मोबाईल पाहिलं तर त्याला काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. आणि मग त्या ज्ञानाचा संस्कार चित्तात होतो. आणि ज्या वेळेला परत तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पाहायला गेला तो अर्थात त्या व्यक्तीकडे मोबाईल पाहिला. आता हे ज्ञान त्याच्याकडे पूर्वीच आहे का नाही? याला मोबाईल म्हणतात. पण याला मोबाईल म्हणतात हे पूर्वी ज्ञान आहे, पण त्याच्या चित्तामध्ये असणाऱ्या ज्ञानाचा तो संस्कार तिथं उद्धृत होतो आणि त्याला हे कळतं की हा मोबाईल आहे. म्हणून तिथं आता ज्ञान नाही, तिथं कोण आहे? संस्कार. एवढाच मुद्दा आहे. तेथेही संस्काराद्वाराच कारणत्व आहे. बरोबर. कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. कारण ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही, कारण तो अनुभव त्याने पूर्वीच करून घेतलेला असतो. त्याचा अनुभव म्हणून पूर्वी ज्या वेळेला कधी त्यांनी प्रथम क्षणी तो पदार्थ पाहिला तिथं कोण आहे? ज्ञान आहे. आणि त्याच्या नंतरच्या काळात त्या पदार्थाचे जे अनुभव आलेले आहेत त्याच्यात संस्कार. कारण जे
जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. मग कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली ज्ञान आहे का संस्कार आहे? सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असले तरी अव्यवहित पूर्वकाली नाही. आता सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली जरी असले तरी अव्यवहित पूर्वकाली नाही. अव्यवहित म्हणजे तात्काळ त्या ठिकाणी तिथं फक्त संस्कार आहे. तिथं ज्ञान अंतराय रहित ते अव्यवहित म्हणावे. अजून एका पदाचा अर्थ घ्या लक्षात. कोणता आलंय पद? अव्यवहित. अव्यवहित पदाचा अर्थ आहे अंतराय रहित म्हणजे तात्काळ. युगपत अशी पद आलेली त्याला समांतर. कोणती? युगपत. लगेच अंतराळ रहित याला म्हणतात अव्यवहित.